लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्यांना एक मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं त्यांनी वीर नारायण. काय? वीर नारायण. आणि तो जेव्हा 4 वर्षाचा झाला तेव्हा या दलपतचा काय झाला? त्यांचं लग्न झालं, त्याला मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं वीर नारायण. आणि तो जेव्हा 4 वर्षाचा झाला ना तेव्हा त्या दुर्गावतीचा नवरा दलपत त्याचा काय झालं, त्या राजाचा मृत्यू झाला. मग तुम्हाला माहिती आहे जेव्हा मृत्यू पावतो त्याच्यानंतर त्याचा मुलगा पुढे काय होतो? राजा होतो. जसं आपल्याकडे महाराष्ट्र शिवाजी महाराजानंतर त्यांचा मुलगा कोणाला? संभाजीराजे. हा वीर नारायण हा राजगादीवर आला. पण आता तो राजगादीवर आला तेव्हा तो किती वर्षाचा होता? फक्त 4. मग त्या 4 वर्षाच्या मुलाला सांगा राज्यकारभार करता येईल? नाही. पण त्याला पदवी तर मिळाली राजाची, बरोबर आहे, पण राज्यकारभार कोण करायला लागलं? ही राणी दुर्गावती. आता बघा, एक स्त्री राज्य करती आहे, पदरी 4 वर्षाचं मूल आहे. हे तिच्या आजूबाजूचे जे शत्रू राज्य होते त्यांना हे तिने ओळखलं. राणी दुर्गावतीने, ती अतिशय दूरदृष्टीची राणी होती की तिला माहिती होतं. आणि त्यावेळेला इथे चित्तोड, मेवाड ही राज्य सोडली तर बाकी सगळी आजूबाजूला मुस्लिम राष्ट्र होती. आणि दिल्लीला त्यावेळेला मुघल बादशाह अकबर हा काय करत होता? तिथे राज्य करत होता. जेव्हा मग राणी दुर्गावतीला कळलं की आता आपण एक स्त्री म्हणून राज्य करतो आहोत आणि आपल्यावरती शत्रू चाल करून येणार हे तिने ओळखलं. म्हणून तिने आपल्या सैनिकांना आपल्या राज्यातल्या सुसज्ज सैन्य बनवलं, त्यांना